काढा दम काढा जरा. अरे शांत बसा रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आता आपल्याला 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला लोकसभेच्या सामोरं जायचंय. या निवडणुकीच्या प्रचारार्थ मला वाटतं देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं ज्यांनी एका झटक्यात कुठलेही अटी निकष न ठेवता 72,000 कोटीची कर्जमाफी दिली ते शेतकऱ्याचे जाणते राजे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या पुढे उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो. पैलवान कसा आखाड्यात फिरतय, पण 20 दिवस काय मला जोड भेटली नाही. आधी रोज एक नाव यायचं, पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून 2-2 नावं यावी लागली आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून 3-3 नावं यायला लागली. जेवढे विरोधातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले, एकही पट्टा भेटला नाही. शेवटी ना इलाजानं एक द्रोण त्या पत्रवारीवर टेकलं. आता लढाई सुरू झाली, आता ही लढाई सुरू झाली. आता काम की एका बाजूला ओमराजे आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे. साहेब मला आता या दोघांची तुलना करणं गरजेचं आहे. पहिली तुलना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तरनं मॉनिटर केलं नसेल का, पण साहेब तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्याने काम केलं. 40 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर ह्या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला? अरे थांबा, फायदा हा झाला की केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली, दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक 3चा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला. साहेब देशात क्रमांक 3चा. गंमत असे की ज्याने मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला उपयोग काय, तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक 3ला. आणि साहेब गंमत असे ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील 2009ची लोकसभा लढवत होते, स्वतःची इस्टेट जाहीर केली. ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात वरचा. बांधवांनो मला विचारायचंय, या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला नाही. आणि साहेब हे झाल्याच्या नंतर 40 वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रिपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता
आपल्या सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले? कमळाबाईकडे, भाजपकडे. काय सांगितलं? विकास करायचा आहे म्हणले आम्हाला, विकास. आणि मग आता गंमत अशी झाली की राष्ट्रवादी मधनं भाजपमध्ये गेले विकास करायसाठी. आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही का की परत आमच्या अर्चनाताई कोणत्या पार्टीत? हाणलेल्या घड्याळाच्या पार्टीचं, भांडलेल्या घड्याळाच्या पार्टीत. आता परत कारण काय सांगितलं? विकास. डॉक्टर पाटील, राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का? ती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. ती मकरंद अनासपुरे त्या सिनेमात म्हणते, देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतोय, मकरंद अनासपुरेला आमदार करते. ही मकरंद अनासपुरे बी राणा पाटला सारखा हुशार. गावात सोन्या नावाचं पोरग हुडकीत आहे, त्याला टोपी घालतोय आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालते. म्हणते झाला तुझा नवस पूर्ण. मला इथल्या जनतेला विचारायचंय, डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात थोडा तरी फरक आहे का? आता पुढची गंमत. 40 वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब, ती एका रात्री तुमच्या सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले. कारण विकासाचं होतं, पण खरं कारण होतं की हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवायचं होतं आणि तिकडे काय मंत्रीपद भेटतंय का बघायचं होतं. साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं, त्यांच्या संकटाच्या काळात, त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता, आमच्या पक्षाचं नाव जात होतं, चिन्ह जात होतं, सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होते. त्याला लाथ मारून आम्ही इमानदारीने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहिलोच आहे. मला जनतेला विचारायचंय, ज्या नेत्यांनी ह्यांना 40 वर्ष मंत्री केलं, त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करेल का? करेल का? मला वाटतं हा पहिला फरक. दुसरा, घराणेशाहीवर बोललं जाते. बरं झालं राणा पाटील इथला रहिवासी नाही, नाहीतर नगराध्यक्ष राणा पाटील, उपनगराध्यक्ष लगी कशी म्हणतील बघा साहेब, अर्चनाताई. नगरसेवक चलू द्या, नगरपालिका चलू द्या. मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, 2019 ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो? बघा किती हुशार झाली ती बघा साहेब. मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा आहे. ओमराजे खासदार झाला, पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला ओमराजे निवडून यायचा, ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली ना ओमराजेचा भाऊ लढला. आज कैलास दादाच्या रूपाने त्या ठिकाणी एक तरुण, एक जिल्हा परिषदचा सदस्य, शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले. आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या 50 खोक्यावर लाथ मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय, एवढे 2 उदाहरणं तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेसे आहेत का नाही? आहेत का नाही? आता पुढचं साहेब, मला हे सारखं विचारते की संपर्काच्या बाबतीत काय अडचण आहे का कोणाची आपली? शेवटच्या कडापासून हात वरून करून सांगा, ओमराजे संपर्कात आहे का? आहे का?
एका खासदाराचा मतदारसंघ हा 6 आमदाराचा मतदारसंघ असतो. जेवढ्या 6 आमदाराला फिरावं लागते तेवढ्या एकट्या खासदाराला फिरावं लागतंय. जेवढा फोन 6 आमदाराला उचलावा लागते तेवढा फोन एकट्या खासदाराला उचलावा लागते. साहेब, माझ्या पूर्वी लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, पण 6च महिन्यात बातमी यायची, खासदार दाखवा 500 मिळवा. ओमराजेच्या बाबतीत झालं का? एकदा तरी झालं का? मी ह्या जनतेला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा. मी 5 वर्ष तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन. आणि ती मी केलंय. माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुःख नाही. साहेब, एखादा आमचा गरीब शेतकरी दवाखान्यात जातो. आता ह्याने इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेल्यामुळं त्याला खासगी दवाखान्यात इलाज केल्याशिवाय पर्याय नाही. मग खासगी दवाखान्यात त्याचं बिल होत आहे 30,000 रुपये. 30,000 रुपये बिल झाल्यावर त्या बिचाऱ्याच्या खिशात असते 20,000 रुपये. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला या ओमराजेची आठवण होती. मला फोन करते, साहेब दादा तुम्ही डॉक्टरला बोला, माझे पैसे कमी करायला लावा, माझ्या खिशात फक्त 20,000 आहेत. साहेब, त्या डॉक्टरला बोलून विनंती करून आम्ही त्याचे 10,000 रुपये कमी करतो. पण साहेब, आमदार खासदार मंत्री केलेली माणसं फुटत असतील, पण त्याची 10,000 रुपये वाचवलेला शेतकरी मात्र त्या ठिकाणी कधीही फुटत नाही. त्यात आम्हाला ती चिल्लर काम समजते. चिल्लर आहे म्हणते. माझी भगिनी दवाखान्यात ऍडमिट असती, त्या माझ्या भगिनीला रक्ताच्या 2 बाटल्याची आवश्यकता असती. ती 2 बाटल्या सुद्धा माझा खासदारच त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो हा विश्वास त्या माझ्या भगिनीमध्ये आहे. तिचा भाऊ, तिचा वडील, तिचा नवरा मला फोन करते, भले साहेब 2 बाटल्या रक्तच मिळत असेल, पण ती माझी भगिनी मला कधी आयुष्यात विसरू शकत नाही. मला कधी तीच विसरू शकत नाही. आता ह्या कामाला पण हे चिल्लर काम म्हणते. घरकुलाचा हप्ता, एखादा माणूस खोपटात राहणारा माणूस घरकुल बांधायचा असते, पहिला हप्ता मिळतोय, काम चालू होतंय, दुसरा हप्ता इंजिनियर देत नाही. त्यावेळेस त्याला ओमराजेची आठवण होती. माझ्या एका फोननं त्याचा घरकुलाचाच हप्ता मिळतो, पण त्याच्या घरावरचं खोपट निघून जेव्हा छप्पर येते तेव्हा ती साधारण माणूस सुद्धा या ओमराजेला कधी विसरत नाही. बघा, सामान्य माणसाची काम केलं तर हे म्हणते चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे. आता मत मागायला आले की त्या सामान्य माणसाला पण सांगा, आमचं मत जे आहे का नाही, तुम्ही आम्हाला चिल्लर समजता ना, तर आमचं मत सुद्धा आमच्या चिल्लर ओमराजेलाच आम्ही टाकणार आहे. तुझी काय गरज नाही म्हणा. त्या माणसाचं मत जर आपल्याला लागत असेल तर त्याच्या कामाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वीकारली. प्रामाणिकपणे काम केलं, 5 वर्ष काम केलं, राबलो, इमानदारीनं केलं. आणि म्हणून आज इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात सुद्धा ही मोठी जनशक्ती साहेब माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभे आहे. आता पुढं बरेच विषय आहेत. मला माझ्या संपर्काच्या बाबतीत तीही मान्य करते की हे संपर्कात आहे. माझ्या फोनवर मला डिवचलं जातंय, सारखं म्हणते फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. अरे काय होत नाही तर तू का ताण घ्यायला म्हणा, तुम्ही थंड पडता म्हणा. फेरावणीनं रोज फोनवर आहे. आता मला जनतेला विचारायचंय, जी माणसं आपल्याला म्हणतात ना फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय, उगाच 7 तारखेचं मतदान होऊ दे, 4 तारखेच्या मतमोजणीला हे लोक धावते फोन उचलल्यावर काय होतंय. आता मला पुढचा विषय घ्यायचा आहे. मला सारखं विचारलं जाते, ओमराजे तुम्ही संपर्कात आहेत, तुम्ही लोकांचे फोन उचलता, लोकांचे काम करता, पण तुमचं ठळक काम काय, ठळक काम. मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार फक्त 2.5 वर्ष त्या ठिकाणी होतं. 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता का नव्हता. मला तुम्हाला विचारायचंय, कोरोनाच्या काळामध्ये राणा पाटील दिसले का हो, अर्चनाताई दिसल्या का, मल्हार पाटील दिसले का, कोण दिसलं.
ओमराजे दिसला का नाही? जिथं म्हणून माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचा पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात हा ओमराजे त्या ठिकाणी पोहोचला साहेब. कुणाला व्हेंटिलेटरचं बेड लागू द्या, कुणाला ऑक्सिजनचं बेड लागू द्या, कुणाला कुठलंही औषध लागू द्या, ओमराजे तुमच्या सगळ्याच्या सेवेत अखंड होता का नाही? आणि आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्यात आणि मला विचारते काय केलं काय केलं. त्या कोरोनात मदत केलेला प्रत्येक नागरिक माझी मदत त्या ठिकाणी कधीही विसरू शकत नाही. आता परत मला यायचंय मेडिकल कॉलेजवर. साहेब 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष कोरोनात गेल्याच्या नंतर जे 1 वर्ष मिळालं त्या 1 वर्षात या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. 3ऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहे. पुढच्या वर्षी आमच्या इथनं डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज मधनं बाहेर पडतील. मला साहेब प्रश्न आहे की 1991 ला पद्मसिंह पाटील मंत्री असताना पण मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं, पण प्रस्ताव साहेब धाराशिवचा नाही दिला गेला. कुठं मागणी केली गेली? नेहरू. मत कुणाची घ्यायची आणि हॉस्पिटल कुठं? का साहेब मुंबईचा नेरूळ भाग हा आदिवासी भाग आहे. होय, आदिवासी भाग आहे का ती? आपल्याकडे काय दवाखाना जरी नसला तरी आपण काय करू? सोलापूरला जाऊ, नाहीतर लातूरला जाऊ, नाहीतर आंबेजोगाईला जाऊ. आपला विचार केला नाही, आपला विचार केला नाही. 1991 ला ते मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं गेलं, नेरूळला केलं गेलं आणि ते सुद्धा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी की शेतकऱ्याची सभासदाची ट्रस्ट होती, या पाटील कुटुंबाने गिळंकृत केली, हाणली आणि हाणलेल्या ट्रस्टवर हाणलेलं मेडिकल कॉलेज त्या मुंबईला घेऊन गेलेत. आणि गंमत अशी आहे साहेब, त्या मेडिकल कॉलेजला आमच्या इथली माणसं घेऊन जाते आणि त्याला म्हणते हे तुझा फुकट आम्ही उपचार केला म्हणते का नाही? त्याची सुद्धा माहिती मी माहितीच्या अधिकारात काढली आणि त्याच्यात असं निदर्शनास आलं की तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला? इलाज दवाखान्यानं करायचा आणि पैसे कोणी भरायचे? शासनानं. साहेब 2012 ला ही योजना या हॉस्पिटलला लागू झाली. 24 पेशंट तपासले, 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या आणि 2,50,750 रुपये सरकारकडनं घेतले गेले. गंमत पुढच्या वर्षी आहे. 2013 ला 16 पेशंट वर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या. आणि मला तुम्हाला विचारायचंय, 16 पेशंटची जर 138 वेळेस खोल फिटिंग झाली असेल तर राहिला असेल का पेशंट? राहिला असेल का? हे 16 पेशंट या ठिकाणी आणून दाखवावे आणि ह्याच्या पोटी 10,13,500 रुपये इतके शासनाकडनं घेतले गेले. जे राणा पाटील दावा करतायत की आम्ही मोफत ऑपरेशन केलं, त्यांनी 10 वर्षात 18,23,71,000 शासनाकडनं घेतले. इलाज आपल्यावर केला, पैसे शासनाकडनं घेतले आणि इथं भुसावळी सांगत हिंडतोय की आम्ही फुकट केला. केला का रे? हा पहिला फरक आहे. विषय असंख्य आहेत. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की आमच्या शेतकऱ्याच्या बायकोकडं मंडळीकडं अक्षरशः सोन्याच्या 2 पळ्या सुद्धा नसतात. आणि आमच्या इथं ज्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवतात आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्याकडं 350 तोळ्यापेक्षा जास्त सोनं आहे. अख्ख्या देशात सगळ्यात जास्त सोनं असणाऱ्या उमेदवार आहेत. मला वाटतं हा विरोधाभास, ही तुलना आता सामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी, सामान्य माणसानं त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना रामदाराचा तलाव बघितला का मागचा तुम्ही? 15 वर्ष झालं बांधून, 15 वर्ष झालं बांधून. धाटणी बॅरेज 15 वर्ष झालं बांधून, पण धाटणी बॅरेज पासून
पदापर्यंत मधली कामं मात्र त्या ठिकाणी प्राधान्यक्रमात नव्हती. ती केवळ साहेब जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना आम्ही मंजूर करून घेतली, ज्याच्यामुळं पुढच्या वर्षी त्या ठिकाणी रामदारा तलावात आलेलं पाणी या ठिकाणी दिसणार आहे. हे काम सुद्धा साहेब महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडात आम्ही केलं. त्याचबरोबर RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. ह्याच्या माध्यमातून 1303 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी, 190 कोटी बार्शी विधानसभेसाठी, औसा निलंग्यासाठी 144 कोटी रुपये खर्च करून लोकसभा कार्यक्षेत्रात 51 नवीन 33 केव्हीची सबस्टेशन, 59 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि शेतकऱ्याच्या शेतातले वैयक्तिक तिरपी 2880 आम्ही त्या ठिकाणी RDSS नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर करून घेतले. हे ओमराजेचं ठळक काम सांगा त्यांना आणून हे ओमराजेनं केलंय म्हणून. बांधवांनो, आज खासदार निधी मी माझा 100% खर्च केलाय. 17 कोटी 22 लाख, जनसुविधेमधनं 8 कोटी 25 लाख, 25-15 मधनं 5 कोटी रुपये, तुळजापूर नळदुर्ग रस्त्यासाठी 183 कोटी रुपये, नळदुर्ग अक्कलकोट रस्त्यासाठी 274 कोटी रुपये आणि सगळ्यात महत्वाचं टेंभुर्णी पासून बार्शीला यायचा रस्ता कसा होता प्रत्येक खड्यात आपल्याला की खासदाराचा उद्धार. पहिल्यांदा तो रस्ता गडकरी साहेबांच्या माध्यमातून 10 मीटरचा आणि चांगला करून घेतलाय आणि साहेब आपल्याला वचन देतो की त्याच्या चौपदरीकरणाचा DPR सुद्धा सादर झालाय. पुढच्या 5 वर्षात तो रस्ता सुद्धा चौपदरी केल्याशिवाय हा ओमराजे स्वस्त बसणार नाही. आज या सगळ्याच्या नंतर मला आपल्या सगळ्याला एवढंच विचारायचंय की भाई और बहनों, झालं का दुप्पट उत्पन्न? झालं नाही का? शेतकऱ्याला केंद्र सरकार कसं मारतंय साहेब? शेतकऱ्याला केंद्र सरकार आत्महत्येला कसं प्रवृत्त करतंय? 11,000 रुपये क्विंटल आमच्या सोयाबीनचा भाव होता. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं. एक वेळ समजू शकतो की पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करायचं कारण की बाबा गरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं, पण त्या ठिकाणी DOC आयात केली, ज्याच्यामुळे 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलं? 4,000 आला. एका क्विंटलला किती रुपयाचा जप्ता बसला? 60,000चा. एका एकरात किती क्विंटल निघते? 5 क्विंटलचा 7,000 रुपयाचा जर झपका बसला तर एकरात नुकसान किती झालं? 35,000. 35,000 रुपये जर एकरात नुकसान असेल तर 5 एकरात किती? 5 1.5 लाख. 1.5 लाखाचा निबर हाबाडा शेतकऱ्यांना खाल्लाय आणि पारावर बसून चर्चा करतोय 4 महिन्याचं 2,000 आलं का म्हणून. मला तुम्हाला विचारायचंय, 4 महिन्याला 2,000 मिळाले तर महिन्याला किती? 500. महिन्याला 500 तर दिवसाला किती? आता 17 रुपयात काय येते? मला एक शेतकरी म्हणला त्याच्यात 3 टाकले तर 3 हिमालय येतात म्हणले. आहार शेतकरी सन्मान. कांदा उत्पादक शेतकरी आहे का? कांदा उत्पादक हातवर करा बरं. भाईवर बहिणो, आता कसं वाटतंय? कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या गावात तर फक्त ह्या महायुतीचा उमेदवार प्रचाराला जावा, नाही कांदा फेकून आणले तर मला सांगा साहेब, इतकी त्यागली ती. कांद्यावर सुद्धा निर्यात बंदी आणून अख्ख्या शेतकऱ्याचा काटा काढला आणि कांद्यावर निर्यात बंदी आणल्यामुळे द्राक्षावर बांगलादेशनं आयात शुल्क लावलं आणि द्राक्षाचा सुद्धा काटा काढायचं काम या केंद्र सरकारनं केलंय. आता मला शेतकऱ्याला विचारायचंय, इतकी वाईट शेतकऱ्याची परिस्थिती असताना हे म्हणते आपकी बार 400 पार जाऊ द्या चल का? 400 पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन 1000 विकायची तयारी ठेवा. पुन्हा 1000 विकायची तयारी. मला
या चर्चेच्या माध्यमातून इतकंच सांगायचे साहेब की जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी मराठा आरक्षणाच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती त्यावेळेस मी संसदेत बोललो होतो की तामिळनाडू राज्याचं आरक्षण 78% गेल्याच्या नंतर सुद्धा त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याला सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं आणि ते आरक्षण टिकलं होतं। जर तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकत असेल तर माझ्या मराठा समाजाचं महाराष्ट्राचं आरक्षण सुद्धा त्याच पद्धतीनं केंद्र सरकारने लक्ष घालावं, तसंच ऍफिडेव्हिट द्यावं आणि आमचं आरक्षण टिकवावं ही मागणी करणारा मी एकमेव खासदार होतो। त्याच्यानंतर लोकसभेत 6 वेळेस मराठा आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे वाढवा, 50%च्या पुढे आरक्षणाची मर्यादा वाढवायचा कायदा हा लोकसभेत करा, म्हणजे राज्यानं दिलेलं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी टिकू शकेल ही मागणी मी त्या ठिकाणी लोकसभेत केली। एवढंच नाही, 12व्या शतकामध्ये ज्यांनी समतेचा आणि एकतेचा संदेश दिला ते महात्मा बसवेश्वर यांना मानणारा अनुयायी लिंगायत समाज हा समाज कित्येक वर्ष अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय, लिंगायत धर्माची मागणी करतोय। ही मागणी करणारा सुद्धा एकमेव खासदार होता तो म्हणजे ओमराजे निंबाळकर, हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय। धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे विषय सुद्धा मी त्या ठिकाणी लोकसभेत मांडलेत, प्रामाणिकपणे मांडलेत। शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडायचा प्रकार केंद्र सरकारकडनं कसे होते हा विषय सुद्धा लोकसभेत मी मांडलाय। आता मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, संपर्कात मी आहे का नाही तुमच्या? जर तुमचा खासदार तुमच्या साधी गाय आजारी पडलं म्हणून डॉक्टर पाठवित असेल तर ती खासदार केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कुठली योजना राबवण्यात कमी पडेल का? कमी पडेल का? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 2014 ला जाहीर झाला। 14 ते 19 मोदी साहेबाचं सरकार होतं, मोदी साहेबाचाच खासदार होता। 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण झालं नाही। ओमराजे 19 ला खासदार झाल्याच्या नंतर जमिनीचंही अधिग्रहण झालं, कामाचं टेंडरही मिळालं आणि आज ते काम त्या ठिकाणी काही काळात सुरू होईल। बाबांनो, रेल्वे विभाग कुणाकडे असते? केंद्राकडेच की। तुमच्या आमदाराला सांगावं, नाहीतर ती राज्यात एखादा रेल्वे विभाग तयार करायचा आणि म्हणायचं मीच केलंय म्हणून सांगावं। जे आपलं आहे ते आपलं मन, जी दुसऱ्याचं आहे ती आपल्या काकावर घेऊन आपलं म्हणायची सवय ठेवू नको म्हणावं राजा, ही तिथली वस्तुस्थिती आहे। आज या सभेच्या माध्यमातून मला एकच सांगायचंय साहेब, जेव्हा अर्चनाताईंना चोरलेल्या घड्याळाची उमेदवारी जाहीर झाली त्या भगवंताच्या मैदानावर आल्या, त्यांना पत्रकारांना प्रश्न विचारला, ताई तुम्ही आता राष्ट्रवादी वाढवणार का? त्या म्हणल्या मी कशाला माय वाढवू, म्हटलं माझा नवरा भारतीय जनता पार्टीत आहे। आज इथं नंतर कपाळातच दोंडा आणून घेतला असेल ही अवस्था। आता त्याच्या पुढचं पोरग साहेब फक्त अंगानं वाढलं, त्याला बुद्धी काय वाढली नाही, अंगानच वाढले, बुद्धी वाढलीच नाही। ती काय म्हणते, आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप। साहेब लेकराचा दोष नाही, लेकराचा दोष नाही। आता त्याचा पप्पा कोणत्या पक्षात आहे आणि मम्मी कोणत्या पक्षात आहे, आता लेकराचा कसा दोष आहे? ही केमिकल याचं होणं साहजिक आहे। मम्मी एका पक्षात, पप्पा एका पक्षात, म्हणून त्यानं भाषण केलं ते योग्य आहे। फक्त मी त्यांना एवढंच म्हणलं की आपल्या आई वडिलांचा आदर्श घेऊन मल्हार दादा तुम्ही तुमचं भाषण थोडं पुढे वाढवा। आता तुमची किडनी लिव्हर शिल्लक आहे तर किडनीत काय करा, शिंदेकडे घाला आणि लिव्हर मध्ये मनसे घाला, म्हणजे तुमच्या आई बाबासारखं उद्या सकाळी उठून कोणत्याही पक्षात जायला रिकाम तुम्ही। काय समर्थन करता, काय बोलता, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटल तसे कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलायचे आणि त्याचं समर्थन करायचं। बांधवानो, याचा हिशोब आता तुम्ही करणं गरजेचं आहे। करचाल का नाही?
कोणत्या का पक्षात जा, कसं का होईना, पण लढव कोण तूच. ह्या पद्धतीची ही माणसं आहे. आता फक्त एक शेवटचं तुम्हाला दाखवणार आहे. साहेब, परवा त्यांची रॅली झाली आणि त्या रॅलीत एक माणूस गेलं, त्यांचाच गमजा घातलाय, त्यांचीच टोपी घातली आहे, त्यांच्याच प्रचारासाठी गेलं. तिथे एका पत्रकाराने याला विचारलं की काय कसं काय वातावरण, ते काय म्हणताय ऐका जरा शांततेत. शरद पवारचा जरा दम काढा रे. सोनातला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? शरद पवारचा. कोणाचा आहे? खंदानी पक्ष शरद पवारचा. तुमचं गाव कोणतं म्हणले? टाकळी, टाकळी, कनगर टाकळी. त्यावेळेस खासदार कोण वाटतं तुम्हाला? याच खासदार ह्या म्हणायचं ओमराजे होणार. ओमराजे किती मतांनी? किती कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. आले कोणाच्या पक्षाला? राष्ट्रवादीच्या. राष्ट्रवादी. अजित पवार गटाची राष्ट्रवादी. तुम्ही म्हणता की ओमराजे आले तुम्ही या पक्षात इकडच्या प्रचाराला? अहो कसं झालंय साहेब, तुम्हाला माहित आहे का, शरद पवारची राष्ट्रवादी आहे का, ही खंदानी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची. आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का, ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे. हा, सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी. मग हे बाणबीने आला ना चोरून त्यांनी साहेब, बाणबी चोरून नेलं का? शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब. मग शिंदे सरकार म्हणते की आमचे नाही, शिंदे सरकार काय म्हणजे ही ठाकरेची शिवसेना आहे. मग ठाकरे साहेबाची आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे. आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे. ओमराजे चालणार नाही, मता नाही येणार. वाघ आली साधा फोन जर केला मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलत नाही. या मामा पुढे या. थांबा थांबा. 50,000-500 रुपये हाताने माणसं आणलेली तुम्ही ऐका ऐका जरा शांत बसा. त्यांना मामाला एकट्याला पुढे येऊ द्या फक्त. मला साहेब एवढं सांगायचंय, मला एवढं सांगायचंय की रोज हलगी वाचून 500 रुपये कमावणारा माणूस, पण साहेब त्यानं सुद्धा सांगितलं की खरी राष्ट्रवादी कोणाची आहे, डुप्लिकेट राष्ट्रवादी कोणाची आहे. आणि त्याने ही मुलाखत पत्रकाराला दिल्यावर त्याच्या घरी ही टोलदार गेले. त्यांना म्हणलं यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ सरकारी जीवनवादी घोडे राहुल मोसे, प्रतापसिंह पाटील, संजय जिरगावकर, अशोकराव जगदाळे, जी.एस. पाटील, संजय जिरगावकर, सक्षमाताई सैगळ, अंबासाहेब पाटील, अविनाश चव्हाण, विश्वास शिंदे, अजित फाटके पाटील, संग्राम वाघे, मुकुंददादा जोगे
अशोकभाऊ बाबर, राहुल अकाले, राहुल फक्ते, डॉक्टर साहेब कुलकर्णी आणि अन्य सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असेल तुम्ही सगळे वैभव देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये जी काही स्थिती आहे देशाची ती तुमच्या घराला अंदावी या हेतून आम्ही या ठिकाणी आलो. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जायचा प्रयत्न माझा आहे. सातारा गेलो, पुण्याला गेलो, सोलापूर जिल्ह्यात गेलो, जळगाव जिल्ह्यात गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो, अहमदनगर जिल्ह्यात गेलो, जालन्यामध्ये गेलो, औरंगाबादला गेलो, परभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये उभा. त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की सारखं बोलून माझा घसा बसला. पण घसा बसला नंतर आणखी काय होईल. आज देशाच्या समस्येची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे जागे घालून नाही तर अनेक संकटांना अनेक वर्ष तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की राजकारण प्रशासन काय आहे हे तुम्हाला सांगावं या हेतूनेच रस्ता उभा. आपला देश हा सामान्य लोकांचा देश. लोकांच्या समस्या संकट आहे. काय संकट आहे? खेड्यापाड्याचा माणूस असो, शहराचा मध्यमवर्गीय असो, त्याला विचारलं तुझ्या पुढची अडचण काय? पहिले उत्तर येतं महागाईला शासन दिलं. आधी महागाई कधी दिली? राज्य खर्च कोण आहे आणि त्यांचं आश्वासन काय होतं? हे राज्य खर्च 2014 साली सत्तेवर आलं. 2014ला रोज स्वागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोलचा दर 50% 50 दिवसामध्ये मी कमी करतो. आज काय झालं? जेव्हा सांगितलं त्यावेळेला पेट्रोलचे दर होते 71 रुपये. ते 71 रुपये दर लिटरचे 50 दिवसात कमी करतात होते. आज 3,650 दिवस झाले. पेट्रोलचे दर खाली आले का? आज पेट्रोलचा दर एका लिटरला 106 म्हणजे फक्त एकटाच 50% कमी करायचं असतं आणि आता 106 कमी टाकलं. पेट्रोल वाढलं, प्रवास वाढायचा, पेट्रोल वाढलं तर शेतकऱ्याचा शेतीचा लाभ विकायला न्यायचा म्हणलं तर त्याचा ओझा वाढतो. पेट्रोल वाढलं वाढल्याच्या नंतर घरच्याचं वाढतं आणि महागाची ही झळ सामान्य माणसाला अधिक बसायला लागतं. एक झालं पेट्रोल. अनेकांच्या घरामध्ये आज दिवशीला गॅसचं सिलेंडर काय किंमत होती? मोदींनी 2014ला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत 50% आणण्याची कबूल केली. त्यावेळेला 430 रुपये एका सिलेंडरला आणि आज तो झाला 1167. हा तुमचा हिशोब. सिलेंडरचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले,
जिजांचे देवाचे सामान्य माणसाचा संसार आणि व्यवहार चालवलं हे दिवसेंदिवस अवघड दिवस. हा दिवसापेक्षा मी सांगितलं या देशामध्ये तरुण लोक आहेत आणि तरुणांच्या समाजात सगळ्यात मोठा वर्ष कोणता असेल तर तो लेखाची सांगतो. आजकाल लेखाच्या भाषणाची क्रांती या जगामध्ये एक संघटना तिचं नाव ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन कामगारांचा आणि वेगवेगळ्या सर्वांचा सगळ्या जगाचा अभ्यास करतात आणि त्यांनी असा आवाज दिला की हिंदुस्थानामध्ये 100 मुलं घेतली तर त्याचे 87 मुलं ही लेखा 87% चौदांच्यामध्ये आज लेखाची आहे आणि त्यांना 100% रोजगार देशामध्ये मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं. तर केलं काय केलं? सत्याचा गैरवापर सत्याचा गैरवापर कसा केला? निवडून आलेल्या लोकांना संकट टाकलं. देशामध्ये जाती गावाचे झाले आदिवासींचे झाले तिच्या आदिवासी उत्सवाचे गरीब आदिवासींच्या प्रश्नासाठी अखंड प्रयत्न करणार आणि त्याच्या कामाला जी सरकारने मदत केली नाही त्यांनी टीका केली मोदीच्या परिणाम काय झाला? त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगावर मगाशी उल्लेख केला. आपल्या एका सरकारने दिल्ली देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 3दा मुख्यमंत्री झाले. त्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षणाच्या उत्तम सवलती दिल्या दर नसते आरोग्याच्या सुविधा दिल्या रस्ते सुधारले पैसे सुधारले. जगाचे लोक दिल्लीमध्ये येतात यांनी केलेलं काम हे बघण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि असं काम करणारा माणूस मुख्यमंत्री आज जेवून द्या. तुम्ही आता अनेक गोष्टी सांगता येतील. महाराष्ट्रामध्ये आज माझ्या कानावर एक गोष्ट आली. एक गोष्ट अशी आली की मुंबईच्या दुसरी बाजार समिती होती. निवडून आलेल्या कमिटीच्या लोकांना तिच्या काहीतरी आजार झाले तर त्याचा एक मुख्य माणूस संजय पानसरे त्याचं नाव त्यांना अटक करून टाकलं. त्या अटकेसाठी कामगारांचा प्रतिनिधी होऊन काम करणारे शशिकांत शिंदे नावाचे माजी आमदार आज शासनामध्ये लोकसभेचे उमेदवार ते आणि त्यांच्या सरकारला नोटीस आली. निवडणूक चालू असताना लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला आज नोटीस देतात. त्याला अटक करण्याची दंडाची देतात. याचा अर्थ सत्य आहे की सत्तेचा गैरवापर करणं म्हणजे एक काही काम आज या देशाचे प्रधानमंत्री करतात आणि ते जर तिथं वाजवायचं असेल तर या निवडणुकीमध्ये ओमवादी व्यवहारांना मोठ्या वर्षांनी विजय करणं हे त्यांचे वाजवायचं. या जिल्ह्याच्या संबंधी माझ्या अंतकर्षाचे संबंध 15 भाषांचे विषय आणि त्यांना साथी शक्ती दिली. त्यांनी उस्मानाबाद धाराशिव हा जिल्हा विकासाच्या संदर्भात केलेला पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती. बदल दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी भाषण ऐकतोय की जे कोणत्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने ते विकास केला. आमचे गोळीबार ओमप्रकाशराव मेहनते यांचं वाचन ऐकल्यानंतर मला आश्चर्य
इतर ऑफिसर काढायचा प्रस्ताव होता तो मान्य केला आणि त्या ऑफिसर नेलं कुठं नेलेला नवा मुंबई. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरज भागवण्याची अत्यंत आवश्यकता होती. अशा असताना हॉस्पिटलची परवानगी मिळाली आणि ते नव्या मुंबईमध्ये आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते. याचा अर्थ ज्या धाराशिव जिल्ह्याने शक्ती दिली मोठं केलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा असला कवीच समज नाही अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलच्या वाचून आज त्या ठिकाणी केले. त्यामुळे तो माझ्यासारख्याची याच्याकडनं अपेक्षा आली होती. अनेक गोष्टी केल्या त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते. आमदार नसताना मंत्री केलं त्याच्या ती काहीतरी लोकांच्यासाठी करते. पण हा दिसा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विषयाचा तुलना आणि धाराशिव होते जे ते माझ्या सरकारसुद्धा धक्का हा बसला आणि याला उत्तर येत असेल. नुसता धक्का बसून चालणार नाही, याला उत्तर शोधलं पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांचा शोधला पण त्याची पूर्तता झाली नाही आणि त्याला उत्तर काय उत्तर एकच आहे. उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जी वाचार आहे त्याच्यासमोर लावणं आणि कितीही संकट आली तर या मतदारसंघाच्या लोकांची साथ कधीही सोडणार नाही असं लौकिक योजना आहे. असं राजेंद्र विजय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझी 2 शब्द सोडतो.